विद्यार्थ्यांचा पण गट असणार आहे. गट का करण्यात आला कोण सांगू शकता का? गट असं का करण्यात आलं? गट का करण्यात आलं सांगा. गटाचं महत्व काय आहे? काय होतं तुम्हाला मी असं का सांगितलं असेल सांगा बरं. बरोबर आहे सर, चर्चा करायला मिळते. चर्चा करायला मिळतं. बर, चर्चा मी तुम्हाला सांगितलंय का कुठलं चर्चा करायचं म्हणून? चर्चेतून उत्तर सांगायला सोपं होतं. बरोबर आहे, चर्चेतून उत्तर सांगायला सोपं होतं. आणखीन गटाचा फायदा का होऊ शकतो, ग्रुपचा फायदा का होऊ शकतो ते सांगायचं आहे. तुमच्यापर्यंत माईक येईल, सांगायचं आहे. प्रत्येकांना आपलं जे भावना आहेत, विचार आहेत व्यक्त करायचं आहे. यासाठीच तुम्हाला हे मूल्य रुजवण्याकरिता हे आहे. विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, आपल्या मूल्यवर्धनाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला 5 विभाग आहेत 5वीच्या विद्यार्थ्याकरिता. 5 विभागामधला पहिलं प्रकरण आहे वर्ग नियम आणि परिणाम. वर्ग नियम आणि परिणाम यामध्ये आपल्याला हे गट करण्यात आलेले आहेत. या वर्ग नियमामध्ये काही प्रश्न मी विचारणार आहे, त्या प्रश्नांचं उत्तर मला सांगायचं. तुम्ही समजा किंवा आतापर्यंत तुम्ही कुठे कुठे नियम बघितला असेल, ऐकण्यामध्ये आलं असेल, तर तुम्ही गटामध्ये चर्चा करून ठेवायचं. लगेच तुमच्यापर्यंत मी येणार आहे. तुमच्या गटाकडनं जी प्रतिक्रिया असेल, उत्तर असेल, मी ऐकून घेणार आहे. वेळ घ्या. लगेच ज्या गटाकडनं कोण उत्तर सांगणार असेल त्यांनी मला हात करा, मी तुमच्यापर्यंत येईन. आणि इतर विद्यार्थ्यांनी ऐकायचं आहे. हे टास्क तुम्हाला पण आहे म्हणून समजून घ्या. जर अशा पद्धतीनं जर प्रश्न विचारला तर आम्ही काय बोलू शकतो, काय करू शकतो, तेही मनामध्ये मनन करून विचार करून ठेवा. कुठल्या गटातील विद्यार्थ्यांनी सांगायचं आहे का? दुसरा, ठीक आहे. नियम शाळेत आणि ऑफिसमध्ये कुठल्या ऑफिसमध्ये बघितलं आतापर्यंत? कुठलं होतं ऑफिस? सर सोडून गाडीचं शोरूम आहे त्याच्यामध्ये एक नियम सांगू शकतो का? कुठला नियम आठवणीमध्ये असलेला एखादा नियम गाडीवर जाताना कुठला नियम घालता? ठीक आहे, छान. ती सांगितले की त्यांच्या वडिलांच्या ऑफिसामध्ये गेले होते. त्या ठिकाणी गेल्यानंतर एक नियम बघितलेले आहे, ऐकण्यामध्ये आलेले, ती सांगितले. आणखीन कोण सांगू शकताय का? तुम्ही कुठं कुठं नियम वाचलेले आहात किंवा ऐकलेले आहात ते आम्हाला सांगायचं आहे. कोण सांगू शकताय? तुमच्या गटामध्ये चर्चा करा. एक ऐकून घ्या. जे बोलणार असेल ते बोलायचं आहे, काही सुचवायचं आहे, ते तुमचं तुम्ही नियोजन करायचं आहे. लक्षात घ्या. तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित आहे. बसायचं नाही, शांत. मागं कोण आहे का मुलीमध्ये? क्षीरसागर बोलणार आहे. सोनकांबळे कुठं बघितलं आणि काय हे कुठलं नियम आहे? कुठं बघितला, कुठं ऐकला तो? सर तिलाठी तिला तिकीट. हां, बरं. काय होतं? दुर्घटना से देर भली. बरं, ह्याचा अर्थ काय सांगू शकतो? माहित नाही. अजून कुठं ऐकण्यामध्ये किंवा वाचण्यामध्ये आलंय का हे जे आता मुलांनी सांगितलंय, दुर्घटना से देर भली म्हणून असं का लिहिलेलं असेल? कोणी सांगू शकतंय का? बर, तुझं सांग. बसमध्ये येथे थुंकू नका लिहिलेलं असतं. थुंकायचं का तिथे? बरं, असं का लिहिलेलं असेल? स्वच्छ राहण्याकरिता आपण ज्या बसमध्ये बसतो त्या ठिकाणी थुकलं तर चालेल का? घरामध्ये थुकलं तर चालतंय का? थुकण्यासाठी वेगळं व्यवस्था करण्यात आलेलं आहे, त्या ठिकाणी थुकलेलं पाहिजे. ठीक आहे.
सावधान अपघाती वळण सावकारायचं. मळ्याकडे जायचं. बघा, बस मध्ये होता आणि रोडावरती सूचना होता, कार्यालयामधलं सूचना होता, सूचना म्हणलं नियम होता. बर, आता याच्यावरनं लक्षात येतं की जर करता आपल्याला हे सूचना किंवा नियम नसतील तर काय परिणाम होतो? ऐका इकडं, मी जे बोलतो ते ऐकून घ्या. हे जे काही नियम आपल्यासाठी नसेल तर किंवा लोकांसाठी नसेल तर काय होईल? त्याचा परिणाम काय होईल सांगा बघू. जर नियम आहेत त्या नियमाचा फायदा करून घ्यायचा का नाही करून घ्यायचा? कोण बोलू शकतंय? ए मुलीनो, इतर गोष्टी बोलू नका, जे विचारतो त्याच्याकडे लक्ष द्या. कोण सांगू शकतंय मुलांमध्ये? कोडगीकर छान बोलतो, मला माहित आहे. कुठून उभार? कुठून उभार? नियम माहिती आहे तुला? हो. बस मध्ये तुटलेला पाहिजे का? नाही. का बोलतो रे? बस घाण होते. बस घाण होते ना. तसं वर्गामध्ये चुकायला पाहिजे का? नाही. का? वर्ग घाण होते. वर्गामध्ये कागद फाडायला पाहिजे, टाकायला पाहिजे? नाही. कुठे टाकायला पाहिजे? डस्टबिन मध्ये. मुलांनो, आतापर्यंत जसं उत्तर दिलं त्याने तसं तुम्ही सुद्धा उत्तर सांगायचं आहे, बोलायचं आहे. तुम्ही बोलल्यानंतरच हे प्रयोग आपल्याला साध्य करता येत आहे. सोनकांबळे. नियम नसला तर अपघात होऊ शकते व वाईट घटना होऊ शकते. जर नियम नसतील तर अपघात होऊ शकतात, वाईट घटना घडू शकतात, प्रसंग वेगवेगळ्या पद्धतीनं अनुभव घ्यावं लागतंय. छान. आणखीन कोण आहे? दवाखान्यामध्ये, रेल्वे स्टेशन, बस स्टँडवर, वर्गात. हे नियम बघितले, ऐकले. छान. अजून कोण आहे? विद्यार्थ्यांनो, असू द्या. तुम्हाला नियम म्हणजे थोडक्यात लक्षात आला. आता हे नियम तुमच्या वर्गासाठी आहे. जर आपल्या शाळेमध्ये नियमच नसेल तर काय परिणाम भोगावा लागेल? वर्गासाठी, आपल्या शाळेसाठी, तुमच्याकरिता नियम नसेल तर नियम नसेल तर खूप गोंधळ होतो. अभ्यास करायचा बघा, वर्गासाठी जर नियम नसेल तर वर्गामध्ये खूप गोंधळ होतो, बेशिस्त वाढतो, अभ्यास होत नाही. आणखीन दुसरा, वर्गात नियम नसला तर सर मुलं कधी पण येतात, कधी पण जातात. तेच तोडते पहिलं. दुसरं म्हणणं होतं की वर्गामध्ये जर नियम नसेल तर मुलं कधी पण येतात, कधी पण जातात, बेशिस्त वाढतात, असं त्याचं म्हणणं आहे. हे आवश्यक आहे का? नाही. नियम गरजेचा आहे का? नाही. नाही. होय. ठीक आहे. आणखीन कोण आहे? मुलांनो, आता 1-2 मिनिटं तुम्ही घ्या. तुमच्या वर्गाकरता कुठलं नियम आवश्यक वाढतंय तुमचं तुम्ही तयार करायचं आहे. तुमच्या सोयीस्कर पद्धतीनं तुम्ही नियम तयार करायचा आहे. तुमचा वर्ग सुधारण्याकरिता, वेळेकरिता, वर्गामधील गोंधळ होऊ नये,
जर शिक्षक आले नसतील तर त्यावेळी आपण कशा पद्धतीने वागायला पाहिजे. एखादा विद्यार्थी म्हणजे तुमचा मित्र गोंधळ करत असेल, कोणीतरी विनाकारण काहीतरी करत असेल, तर त्याकरिता काय नियम असलेले पाहिजे हे स्वतः तुम्ही ठरवायचं आहे. तयारी करा. तोपर्यंत 2 मिनिटाकरिता प्रत्येक गटातून एक एक नियम सांगायचा. प्रत्येक गटाने डबल नको. एकदा एक गटामधनं सांगितलं तर तो नियम सोडायचा, दुसरा नियम तुमच्या तर ते सांगायचं आहे. शिक्षकांचा मान ठेवायला पाहिजे. तुमच्या वर्गामधनं जे काय असेल त्यामध्ये शिक्षकांचा मान ठेवलेला पाहिजे असा प्रथम तुमचा नियम आहे. छान. ब्रेक झाल्याशिवाय बाहेर जाऊ नये. ब्रेक झाल्याशिवाय आपण बाहेर जायचं नाही. लहान सुट्टी असू द्या, मोठी सुट्टी असू द्या, तुमच्यासाठीच आहे. ते सुट्टीमध्ये जायला पाहिजे. तोपर्यंत आपण कोणी जाणार नाही. दुसरा नियम झाला. तिसरा नियम, वर्गात थुंकू नये. वर्गामध्ये थुंकू नये. ठीक आहे, छान. वर्गात घाण करू नये. वर्गामध्ये थुंकू नये, वर्गामध्ये घाण करू नये, स्वच्छ राहिलेला पाहिजे. हे तिसरा नियम झाला. आणखीन तुमच्या गटामधनं उपाध्ये सर शिकवताना गोंधळ करू नये. सर शिकवत असताना आपण गोंधळ करायचा नाही. ब्रेकमध्ये दुकानात जाऊ नये. लहान सुट्टीमध्ये असेल तर किंवा मोठ्या सुट्टीमध्ये आपण नेहमी तुम्हाला सूचना देत असतो की आपण गावात जायचं नाही, शाळेच्या परिसरामध्येच असलेला पाहिजे. ठीक आहे. दुकानाला जाऊ नये. वर्गात मॉनिटर असलेलं गरजेचं आहे. तुमच्या वर्गाकरिता मॉनिटरची गरज आहे, प्रतिनिधीची गरज आहे, ते आवश्यक आहे. ठीक आहे. या गटामध्ये थांबतोय. गटामध्ये कोण आहे का? माळगे, कोडगीकर, इकडं शिलेणी. चर्चा करा. तुमच्या मित्रांसोबत चर्चा करायचं आहे, मैत्रिणीसोबत सांगायचं आहे. आणि हे जेवढं नियम तुम्ही सांगितलेले असतात तुमच्या वर्गामध्ये तुमच्याच हस्ताक्षरामध्ये तक्ता बनवून नियम तयार करून ठेवायचा आहे. तुमचे वर्ग शिक्षकांना दाखवायचं आहे आणि तक्ता तिथं लावायचा आहे. आणि तक्त्याच्या वरच्या बाजूनं मूल्यवर्धनाच्या अंतर्गत हे नियम स्वतःच्या वर्गाकरिता तयार करण्यात आलेला असा तक्ता बनवून ठेवायचा आहे. ग्राउंडमध्ये कचरा टाकू नये. ग्राउंड मध्ये, मैदानामध्ये कचरा टाकायचा नाही. बघा, जेवणाची सुट्टी असते त्या जेवणाच्या सुट्टीमध्येच आपण जेवण केलेलं पाहिजे. वर्गामध्ये तास चालू असताना कोणी सुद्धा जेवण करणार नाही असं त्याचं सूचना आहे. छान. हे झालं. खूप महत्वाचा सूचना होता किंवा नियम होता की आपण अश्लील भाषेचा वापर वर्गामध्ये करणार नाही. असं कोणाला सुद्धा शिवाय देणार नाही, दुसऱ्यांचा मन दुखावणार नाही. अशा पद्धतीनं आपल्या वर्गाकरता नियम असलेला पाहिजे. हा. ह्याचं म्हणणं आहे की एखादा कार्यक्रम असू द्या किंवा मैदानावरती यायचं असेल तर आपण रांगेमध्ये यायला पाहिजे, रांगेत जायला पाहिजे असं वर्गाचा नियम असलेलं गरजेचं आहे. वर्गात भांडण करू नये. वर्गात भांडण करू नये. तासाला बाहेर येऊ नये. प्रत्येक तासाला तुम्ही बाहेर येत असतात तसं बाहेर यायची गरज नाही. वर्गात शिव्या देऊ नये. वर्गात शिव्या देऊ नये. ठीक आहे. अत्यंत महत्वाचा सूचना आहे.
नियम आहे बघा. जेवढं काय तुमच्याकरिता नियम तुम्ही स्वतः बनवलेले असतात प्रत्येक विद्यार्थ्यांनी ते पाळलेलंच पाहिजे. कारण वर्ग शिक्षक किंवा शाळेने तुम्हाला सूचना असं देण्यात आलेलं आहे की तुम्ही केलेला नियम तुम्हीच पाळलेला पाहिजे. बरं, आता दुसरा पर्याय आहे. हा, तर ठीक आहे. आणखी बचे एक विद्यार्थी सर जे नियम दिले ते नियम पाळावे. तुम्ही जे नियम तुम्ही स्वतः तयार केलेले आहेत ते प्रत्येक विद्यार्थ्यांनी वर्गातले पाळलेलेच पाहिजे. आता प्रश्न असा आहे मित्रांनो की तुम्ही जे काय आतापर्यंत नियम सांगितलेले आहेत तुमच्या वर्गामध्ये तक्ता बनवून लावायचा आहे. समजा तुमच्यामधलं हे नियम पाळले नाही तर ह्याचा परिणाम म्हणून त्यांना काय करावं लागणार तुम्ही सांगायचं आहे. त्यांना शिक्षा द्यायचं का शिक्षा द्यायचं नाही. मग शिक्षेचा परिणाम म्हणून काय काय देता येईल पाळलं नाही तर त्यांना प्रथम सवलती द्यायचं किंवा कुठलं काय करायला लावायचं हे तुम्ही ठरवा आणि मला सांगायचं आहे. वर्गामध्ये जसं नियम असतात नियमाच्या तक्त्यासोबत त्या नियमाचा परिणाम म्हणून सुद्धा तक्ता बनवून ठेवायचा आहे आणि प्रत्येक वेळी इतर मुला मुलींना दाखवायचं. विचार करा तुम्हाला ते घेतोय का असं पाहिजे. तुम्ही मैदानाचा 10 फेऱ्या मारलेल्या पाहिजे किंवा त्यांना होमवर्क जास्त द्यायला पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे. सर्वांनी या विचाराशी किंवा या नियमाशी तुम्ही सहमत आहात का? याच्यामध्ये बदल पण करू शकता. नंतर ना तुम्ही शिक्षकासोबत तुमच्या वर्ग शिक्षकासोबत चर्चा करून त्याच्यामध्ये पर्याय शोधून ठेवू शकता. परिणाम सांगायचा. परिणाम म्हणजे तुम्ही आता जे काय नियम बनवलेले आहेत का नाही जर करता हे नियम नाही पडलं तर काय होतं आणि त्यांना शिक्षा म्हणून काय द्यायला पाहिजे. शिक्षा देऊ नये का द्यायला पाहिजे. दिलं तर कशा पद्धतीने द्यायचा. आणि काही विद्यार्थी वारंवार करत असतात विनाकारण समजून आणि सहज पद्धतीने होत असतात. मग सहज पद्धतीने झालं तर त्याला माफ करायचं का? काही विद्यार्थी जाणून बुजून विनाकारण काहीतरी करत असतात. मग अशांकरता काय करायचंय? सर समजून सांगणे. किती वेळा समजून सांगायचं? दोनदा बघायचं तिसऱ्यांना शिक्षा द्यायची. कुठली शिक्षा शिक्षा द्यायचं? अंगठी धरायची. अंगठ्या धरायचं. सांगणार आहे का? आमच्याकडे बडके असते. ग्राउंड मधले कचरा वेचायला लावावे. मैदानामधील म्हणजे ग्राउंड मधील कचरा वेचायचा आहे. स्वच्छता करायचा. शिक्षा खडीचे शिक्षा द्यायची नाही. सगळ्यांना अभ्यास करून शिक्षा द्यायची किंवा 7 वाक्याच्या क्रम सांगायची. त्याचं म्हणणं असं आहे बिरादराचा की अभ्यासाच्या माध्यमातून त्यांना शिक्षा द्यायचं आहे. 10 शब्द वाक्य बनवण्यासाठी इतर काय अभ्यास देता येईल त्यांना ते द्यायचं आहे. अभ्यास पण सुधारतो नियमाचं पालन पण ते करण्यासाठी प्रवृत्त केल्यासारखं होतं. याकरता अशा पद्धतीने नियम असलेला पाहिजे. विद्यार्थ्यांना आतापर्यंत जे काय तुम्हाला सांगितलंय की नियम नसेल तर आणि नियम असेल तर आणि नियमाचं पालन नाही केलं तर त्याचा परिणाम काय द्यायचा म्हणून आता बोललेलात. बर, हे सगळं नियम पालन केल्यानंतर नियमाचा परिणाम झाल्यानंतर याच्यामधनं आपल्याला काय साध्य झाल्यासारखं होतं ते सांगायचं. काय फायदा होऊ शकतो आपल्याला, याचा काय फायदा होऊ शकतो मुलांना बोलायचं आहे. तुम्हाला जे काही गट केलेले आहेत तुम्हाला विचार करण्यासाठी सांगितलंय.
एकमेकांचे विचार ऐकायचं आहे, तुमच्या मित्रांचं मैत्रिणीचं. मग त्याच्यामध्ये जे बोलतील त्यांनी सांगायचं आहे. आणि बाकीचे इतर वर्गातले विद्यार्थी आहेत, तुम्हाला अशा पद्धतीचा प्रश्न असेल, गट केल्यानंतर गटामध्ये कशा पद्धतीने आम्ही चर्चा केलेलं पाहिजे, कोणाकडनं काय घ्यायचंय, कोण बोलणार, कोण सुचवणार, तक्ता कोण बनवणार, या सर्व गोष्टीचा विचार तुमच्यामध्ये असलेला पाहिजे. आणि येत्या आठवड्यामध्ये 5वी अ वर्गामध्ये हे तक्ते असणार आहेत. नियमाचा तक्ता आणि नियमाचे परिणाम याचे 2 तक्ता असणार आहेत. आमच्या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक सरांनी ते पाहणी करणार आहेत आणि सरांच्या त्या ठिकाणी सही घ्यायचं आहे बनवल्यानंतर. लक्षात आलं? आणि ते तक्ता तुमच्या वर्गामध्ये असणार आहे. ठीक आहे. तुमच्या सर्व वर्गाकडनं खूप छान प्रतिसाद होता. बोलता त्याच्यातनं प्रश्न निघत असतात, उत्तर पण निघत असतात. याचा अर्थ नेमकं काय आहे की तुम्ही बोललेलं पाहिजे, प्रश्न निर्माण केलेलं पाहिजे आणि याच्यामधनं आपला फायदा आहे, सुधारणा आहे, अशा पद्धतीचा विचार तुमच्यामध्ये आलं तर ते विचार आपल्या विचारामध्ये येऊन मूल्य रुजवलं जातं. एवढंच यामधनं उद्देश आहे. ठीक आहे. पुढच्या भागामध्ये प्रकरण 2 स्वची जाणीव, त्यामध्ये 8 प्रकरण आहेत. माझी ओळख, माझी शाळा, माझे ध्येय, माझं भावना, मी व्यक्त होईल, अशा पद्धतीचे गट आहेत. त्या गटामधनं त्या गटातील विचाराप्रमाणे आपल्याला अभ्यास घ्यायचा आहे. ठीक आहे. धन्यवाद.